तुम्हाला सुद्धा अशी झणझणीत स्पायसी शेवभाजी घरच्या घरी बनवून खायची आहे का? मग ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर ही शेवभाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये सुकं खोबरं छान परतून घेते. चांगला गोल्डन ब्राउन कलर आला खोबऱ्याला, की ते काढून मी त्याच कढईमध्ये एक कांदा छान फ्राय करून घेते. कांदाही छान गोल्डन ब्राउन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा. त्यात मी ॲड करणार आहे थोडंसं आलं आणि लसूण. ह्याला छान गोल्डन ब्राउन कलर आला, की मी यात ॲड करणार आहे टोमॅटो. तर टोमॅटोही छान परतून घ्यायचा आणि याला झाकून एक वाफ काढून घ्यायची. छान मॅश झाला टोमॅटो, की ह्याला थंड करून त्याचं वाटण बनवून घ्यायचं. आता मी एका दुसऱ्या कढईमध्ये तेल चांगलं तापवून घेते. तेल चांगलं तापलं, की मग मी त्यात ॲड करणार आहे थोडंसं जिरं. जिरंही चांगलं फुललं, की मग मी त्यात ॲड करणार आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा चांगला गोल्डन ब्राउन कलर येऊस्तोवर परतून घ्यायचा आहे. छान गोल्डन ब्राउन कलर आला कांद्याला, की मग मी यात ॲड करणार आहे थोडीशी हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि धना पावडर. हे मसाले छान तेल सुटूस्तोवर फ्राय करून घ्यायचे तर इथे बघा मसाले चांगले परतले गेलेत. छान तेल सुटलं ह्या मसाल्यांना. आता मी आता ॲड करणार आहे वाटण. तर वाटणही छान तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे. तर या शेवभाजीची डिटेल्ड रेसिपी आज आपल्या चॅनलवरती शार्प दुपारी 1 वाजता येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही डिटेल्ड रेसिपी बघायला विसरू नका. तर इथे बघा वाटणाला छान तेल सुटल्यावर मी आता ॲड केले गरम करून घेतलेलं पाणी. तर जितका रस्सा तुम्हाला हवा आहे या भाजीचा तितकं पाणी ॲड करायचं आणि खळखळून दणकून उकळी काढून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं. आणि मग सर्व्ह करण्याआधी यात ॲड करायची शेव आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग झाली आहे रेडी स्पायसी झणझणीत शेवभाजी. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.